एक और महानगर पालिका मच्छर जनित रोगों और डेंगू के खिलाफ शहर भर में प्रचार प्रसार कर रही है। लोगों से अपने घर और परिसर स्वच्छ रखने की अपील कर रही है। वहीं दूसरी ओर हनुमान नगर जोन अंतर्गत चंदन नगर स्थित मनपा का टैक्स ऑफिस खुद बीमारियों का केंद्र बन गया है। इस परिसर में जब्त किए गए अतिक्रमण का सामान लंबे समय से डंप कर रखा गया था, जिससे मच्छरों का प्रकोप लगातार बढ़ता जा रहा है। इसके चलते स्थानीय नागरिक डेंगू, मलेरिया जैसी बीमारियों के खतरे में जी रहे हैं और स्वास्थ्य संबंधी गंभीर समस्याओं से जूझ रहे हैं। इस मुद्दे को लेकर पिछले कुछ दिनों से कांग्रेस की नगर सेविका वंदना मेश्राम संघर्ष कर रही है। मंगलवार को वंदना मेश्राम के नेतृत्व में कांग्रेस कार्यकर्ताओं ने चंदन नगर स्थित टैक्स ऑफिस के सामने जोरदार आंदोलन किया। प्रदर्शन के दौरान कांग्रेस कार्यकर्ताओं ने मनपा प्रशासन की लापरवाही पर सवाल उठाए और तत्काल परिसर की सफाई कर मच्छरों से निजात दिलाने की मांग की। उन्होंने चेतावनी दी कि यदि जल्द कार्रवाई नहीं की गई तो आंदोलन और तेज किया जाएगा। चंदन नगर बचाओ, कचरा हटाओ, चंदन नगर बचाओ, चंदन नगर बचाओ, कचरा हटाओ, चंदन नगर बचाओ, कचरा हटाओ, कचरा हटाओ, चंदन नगर बचाओ, कचरा हटाओ, चंदन नगर बचाओ। या प्रशासनाचं करायचं काय? खाली डोक्यावरती पाय। या प्रशासनाचं करायचं काय? खाली डोक्यावरती पाय। मी डॉक्टर मनोहर तांबुलकर, महासचिव नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी। आज चंदन नगर या कॉर्पोरेशनच्या टॅक्स ऑफिस जो हा होता, या ठिकाणी मागील कित्येक दिवसापासून हनुमाननगर झोनच्या अंतर्गत जे चहाच्या टपऱ्या होत्या, फुटपाथचे ठेले होते आणि कचरा जो होता तो कचरा या ठिकाणी डंपिंग यार्डच्या माध्यमातून या झोन 3 मधील अधिकाऱ्यांनी, प्रशासनाने या ठिकाणी डंपिंग यार्ड तयार केलेलं होतं। त्याच्यामुळे इथे मच्छरचं प्रमाण आमच्या या परिसरामध्ये लहान मुलांना रोगराई, त्याच्यापासून जंतू आणि बिमारीचं प्रमाण, डेंग्यूचं प्रमाण वाढलेलं होतं। त्याच्याकरता प्रशासनाला 2-3दा डेप्युटेशन आम्ही नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्या ठिकाणी सुरेखा लोंढे, संगीता भोंगे, वंदना मेश्राम आम्ही सर्व या चंदन नगरमधील कार्यकर्त्यांनी, काँग्रेसच्या महिला मंडळांनी डेप्युटेशन दिले आणि त्यांची झोप जे लागली होती ते झोप उघडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी कालपर्यंत कोणतंच त्याच्यावर ॲक्शन न घेतल्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव हे काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी धरणा कार्यक्रम करावा लागला। आज 11 वाजतापासून या ठिकाणी शेकडो कार्यकर्ते आता या 2 वाजेपर्यंत या ठिकाणी 3 तास थांबलेले आहेत आणि काँग्रेसचे सगळे या परिसरामधील प्रमुख कार्यकर्ते या पेंडॉलमध्ये येऊन त्यांनी भेटी दिलेल्या आहेत। आमचे मित्र राष्ट्रीय प्रवक्ता अतुलजी लोंढे भाऊ हे सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेत। 1 तास तेही सुद्धा या कार्यक्रमाला त्यांनी भेट दिली, या ठिकाणी थांबले आणि पूर्ण त्यांनी बघितलं। तर या परिसरामधला जो कचरा आहे हा कचरा ताबडतोब हटविला गेला पाहिजे, हा आमचा त्याचा मागचा उद्देश होता आणि या ठिकाणी आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला। आजूबाजू राम मंदिरमधील सर्व परिसरातील नागरिकांनी या आमच्या धरण्या कार्यक्रमाला भेट दिली, त्यांनी सपोर्ट केला आणि प्रशासनाच्या विरोधामध्ये या ठिकाणी एक असं माहोल तयार झालेला आहे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी जनतेला न्याय देण्यासाठी मैदानात उतरलेले आहेत आणि अशा पद्धतीने आजचा हा धरणा कार्यक्रम आम्ही 3 तास या ठिकाणी केलेला आहे। आपण या ठिकाणी आलात, आमच्या या धरणा कार्यक्रमाला आपण सदिच्छा भेट दिली, आमचं म्हणणं ऐकून घेतलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन। आणि या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की 24 तासाचा अल्टिमेटम या झोन अधिकाऱ्यांनी दिलेला आहे बावनकर साहेबांनी। जर त्यांनी 24 तासात हा परिसर जर कचरा त्यांनी उचलून साफ केला नाही कॉर्पोरेशनच्या या जागेमधला, तर आम्ही उग्र स्वरूपामध्ये आंदोलन करू। हे आपल्याला या ठिकाणी मी नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा महासचिव डॉक्टर मनोहर तांबुलकर आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि त्यांनी आमचा शब्द पाळला तर आम्हाला समोरची स्टेप घेण्याची गरज पडणार नाही आणि जनतेच्या निरोगी त्यांचं आयुष्य राहावं। जनतेला जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा काँग्रेस पक्ष हा जनतेच्या सोबत राहील, हे आजच्या या धरणा कार्यक्रमाच्या माध्यमातून
आम्ही जनतेला या ठिकाणी दाखवून दिलेला आहे. आपण आलात, आमचं या ठिकाणी आपण ऐकून घेतलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन, आपले धन्यवाद. नमस्कार, मी वंदना अरुण मेश्राम, काँग्रेस सचिव नागपूर. गेली कित्येक दिवसापासून इथं कचऱ्याचं संकलन म्हणजे अतिक्रमणच्या नावाने जे संकलित करले जातं आहे, ठोस सॉलिड जे मटेरियल आहेत त्याच्याबरोबरच जी झीज होते, ज्याच्यामुळे पाणी साचलं जाते, अशा वस्तू इथे आणून ठेवलेल्या आहेत. तर सॉलिड वस्तूचं आम्हाला काही लेन नाही, पण ज्या कच्च्या वस्तू आहे, ज्या म्हणजे बॅनर्स वगैरे असे साच करून ठेवलेला, जसं आपलं डम्पिंग यार्ड तयार करतात तशा प्रकारे इथे तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये पाणी साचते, पाणी साचल्यामुळे मलेरियाचा प्रकोप वाढलेला आहे, लोकांना त्रास होत आहे. ते छोटी छोटी मुलं राहतात आजूबाजूनी आणि दुर्गंधी पण फैलते त्या कचऱ्यामुळे आणि मलेरियाचा त्रास पण सुद्धा डासामुळे, मच्छरामुळे. तर हे आम्ही 2 वेळा झालं निवेदन दिलेलं आहे झोनल ऑफिसमध्ये, तरी त्यांनी काही दखल घेतली नाही. आता आम्ही लास्टमध्ये काल निवेदन दिलं 1 वेळा, तर आम्ही बघू जर याच्यावर जर यांनी 24 तासाचं अल्टिमेटम दिलं आम्हाला करून देऊ म्हणून. जर यांनी केलं नाही तर आम्ही याच्यानंतर मोठं आंदोलन करणार आहोत. कारण की चंदननगर परिसरात तुम्ही कुठं पण बघा, जागोजागी या लोकांनी कचऱ्याचं एक ॲड तयार केलेला आहे. म्हणजे चंदननगर म्हणजे आधी एवढं सुंदर स्वच्छ राहायचा, आता तुम्ही बघा इथे कचरा, तिथे कचरा, ते मटणची दुकान आहे तिथे कचरा, त्या रोडावर कचरा. म्हणजे चंदननगर बाकी वस्ती तुम्ही सिव्हिल सारखे साफ ठेवता, आमच्या चंदननगरला काय बरं असं अन्याय करता तुम्ही. तर ह्याविषयी आम्ही आपल्या काँग्रेस कमिटीतर्फे आमच्या महिला मंडळ पूर्ण आम्ही आवाज उचलत आहोत आणि आमचं चंदननगर आम्हाला स्वच्छ पाहिजे, छान पाहिजे. जसं आधी स्वच्छ होतं तसं आम्हाला पाहिजे, आमचा परिसर चांगला पाहिजे. तर यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. कैमरामैन सुभाष के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट.